आता आपण आलोय राम मंदिरच्या जवळ एक देऊळ आहे, त्याच्यावर देवळाचं नाव सांगतो मी थोड्या वेळात तुम्हाला. ते जेवणाची पण व्यवस्था आहे आणि इथून डायरेक्ट राम मंदिरतून सेल्फी सुद्धा काढू शकता तुम्ही. लक्ष्मी द्वार. काय जबरदस्त आहे. लक्ष्मी द्वार म्हणून आहे, काय ते बघायला लागला मला. तर जे आपण बघितलं लक्ष्मीद्वार, ते कुठल्या तरी राजाचं घर आहे. आतमध्ये त्याने अलाउड नाही केलं, शूटसाठी पण फिरायसाठी. आता बघू पॅलेस बिलेस जाऊ. इथे योगी जे आले त्याच्यामुळे थोडा वर्दळ जास्त आहे. बघूया. तर थोड्या आतल्या रोडने आलो आता. हायवे पूर्ण जाम आहे, इथून तर काही जायलाच देत नाही. इथे बघू, मी एकानं विचारून घेतलं आतमधून कनक भवन आणि दशरथ महल जायला. तिकडे आतमध्ये जायला जात माहिती नाही, रोडने तरी पुढे चालत चाललं. सिक्युरिटी खूप टाईट ठेवली. दशरथ पॅलेस पर्यंत बघू, आपल्याला आतमध्ये जायला भेटतंय का तिकडे जे थांबवत आहे. दशरथ महल बघायला आलोय. इकडे वर चढून आलोय, थोडा वरपर्यंत चालत आहे. बघू आता जुनी आहे तर बघायला मजा आली. जुनी घरं आणि लोक तिथे राहतात अजून, हे बघायला भारी वाटलं. पूर्ण दिवस असं फिरायला, रॅन्डम फिरायचं गल्लीमध्ये, तर भारी एक्सपिरियन्स आहे. इथे माकडं पण आहेत, माकडं काय चकवत नाहीत, सरळ जाते. वृंदावननुसार की नाही, डायरेक्ट हातातून काही घेऊन जाते. त्यांच्या फक्त खाण्यापिण्यावर लक्ष असतं. खाणंपिणं हातात असेल तरच फक्त झडप मारतात, नाही तर नाही. आता आपण आलोय दशरथ महल बघायला, कनक भवन बघायला. ते बघूया. आता आपण आलोय राम मंदिरच्या जवळ एक देऊळ आहे, त्याच्यावर देवळाचं नाव सांगतो मी थोड्या वेळात तुम्हाला. ते जेवणाची पण व्यवस्था आहे आणि इथून डायरेक्ट राम मंदिरतून सेल्फी सुद्धा काढू शकता तुम्ही. हे राम मंदिर. हॅलो. आता आपण आलो, नाश्ता विष्टा केला, थोडा थांबलो. आता राजाद्वार म्हणून इकडे एक मस्त अशी वास्तू आहे, पण चांगली वास्तू आहे. मेंटेन एवढी ठेवत नाही, पण ठीक आहे. मला वाटतं इनोव्हेट चाललंय, यांचं नवीन बनवत आहे, ते बघूया. इथे ना लोक पेंटिंग करतात, त्यांची कला पण दाखवतात. जबरदस्त डायरेक्ट लाईव्ह पेंटिंग दाखवतात. स्ट्रोक
इकडे पेंटिंग काढतायत ते जे आपण आता मंदिरात आलो तिथे थोडं इथे बघूया आणि मग पुढे जाऊया हळूहळू. संध्याकाळी इथे देवळं सुद्धा 4 नंतरच उघडतात म्हणून मी थोडा टाइमपास करत होतो मार्केटमध्ये. आता इकडे पण अजून एक शहर आहेत ते सुद्धा पेंट करतात, डिस्टर्ब नको करायला त्यांना जास्त. राजकुमार हुआ और यही से प्रभु श्री राम जो है वनवास से निकले थे। और ये मंदिर जो है इसका निर्माण यहाँ के जो राजा थे उस समय के अयोध्या नरेश प्रताप सिंह जी दर्शन सिंह जो थे लगभग 500 वर्ष पहले उन्होंने मंदिर बनाया था। आता 4 वाजलेत, परत कनक भवनच्या इथे आलोय. आता आतमध्ये जायला भेटेल, आतमध्ये जाऊन बघूया. आता आपण थोड्या वेळ बाहेर गर्दी जाऊ दे, मग आतमध्ये जाऊया आपण. हा आतला परिसर कनक भवनचा. कनक भवन मध्येच आहे आणि आत्ताच उघडलं त्यामुळे इतक्या गर्दी आहे. आणि आतमध्ये मंदिराजवळ व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही, तरी सुद्धा लोक काढतात. मी काय काढला नाही. आता या बाहेरच्या साईडला आहे तिथे जे आपले रूम्स असतात ना, तसं मला वाटतं या रूम्स असतील बहुतेक, कन्फर्म नाही सांगू शकत. कनक भवनमध्येच आहे, हॉल मोठा हॉल आहे त्याच्या इथे. बाकी सगळं इथे गर्दी उभी आहे. आपण थोडंसं बाहेर आलोय, हे भारी वाटतं इथे. इथे तुझा शूज काढून देवळाच्या आतमध्ये शूज काढून ठेवलेले आहेत. माणसं जबरदस्त हुशार. इतकी माणसं हुशार असली तर काय व्हायचं. हे बेडरूम वाटतंय असं, रूम्स आहे ते. आता आपण आलोय दशरथ राजा का महल हा बघायला.
इस प्रकार भगवान दैत्यों का उद्धार करते हैं। लाइटिंग केले आणि जे भरीव काम आहे और कहा भीष्म कहते हैं कि हे प्रभु, मरना कोई अपनी इच्छा से नहीं चाहता है, लेकिन संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता सगळं बघून झालंय. आता बघू इथे रामची पेढी किंवा तिथे शर्वे आरती बघायला जावा. आपण अजून एक स्पॉट आहेत. राम मंदिरला काल गेलेलो. हनुमान पेढी तिकडे नाही गेलो, गर्दी खूप होती. आज नाही तर उद्या सकाळी वेळ भेटला जाय. आता मगाशी जो स्पॉट होता तिथे जाऊन बघतोय. परत एकदा राम मंदिरवरून चांगलं दिसतंय का बघायला. संध्याकाळची अमावा राम मंदिर म्हणून आहे. इथे भोजनाची म्हणजे जेवणाची सुद्धा सोय असते. आता आपण चाललोय वर, बघू काय दिसतंय. कारण फॉग खूप आहे. सकाळी पण होता आणि 5 वाजले. आता एकदम अंधुक दिसतंय. जेवढं दिसतंय तेवढं बघू शूट करू. मगाशी तर चांगले व्हिडिओ फोटो आले, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता बघू काय भेटतंय. मजा नाही, वर जाऊन पण काय मजा नाही. धुक्यात हरवलाय एकदम पूर्ण. इकडून शूट केलेलं परवडे. वर जाऊन पण काय दिसणार नाही, धुकं खूप आहे. बरं आलं मगाशीच मी वर जाऊन फोटो व्हिडिओ दर्शन घेतलं बाहेरून. कारण की मी विचार करत होतो संध्याकाळचंच शूट करूया. मस्त आहे सनसेटवर पण बरं आलं. मगाशीच गेलो दुपारी ते, पण आता तर काहीच दिसत नाही. सनसेट तर लांबची गोष्ट आहे. आता इथलं पुढचं डेस्टिनेशन आहे, मला तिथे जायची पण थोडा भीती वाटते. त्याला असं तिकडे असेल तर काय करू समजत नाही. मी विचार करतोय बनारसला जाऊया उद्या. आलो आहे इथून 5 तासावरच आहे बनारस. आणि थोडा क्राऊडेड आहे. डिसेंबर चालू आहे, क्राऊडेड पण असेल. आणि फॉग असा असेल तर काय उपयोगच नाही, जाऊन मजाच नाही. सकाळी मी 12-1 वाजेपर्यंत फिरत होतो, त्याच्यानंतर कुठे थोडं अंधूक दिसायला लागलं. फॉग कमी झाला. आता पण 5 वाजले सगळं तेच चालू आहे. बघतो कुठे जायचं काय जायचं सांगतो तुम्हाला थोड्या वेळानं. आज संध्याकाळी बघूया कुठे जायचं आहे. लखनौला सुद्धा फिरायचं होतं, पण बघू लखनौ वेळ भेटला तर आपण फिरू. आजच्या दिवसाचा शेवट आज आपण इथेच फिरूया रामची पेढीवर, नाईट व्ह्यूवर. आणि आता ते हे होतं काय ते पकोडे, गब्बर के पकोडे टेस्ट केले. मला तर एवढे आवडले नाही. प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते, तुमची वेगळी असेल, तुम्हाला आवडते पण ठीक होतं. त्यापेक्षा मसाला दूध केलं ते चांगलं वाटतं. तर इकडून जाऊया. आजचा दिवस थांबूया इकडे आणि उद्या परत लखनौला जायचं आहे. तिथे अजून काय सांगतो तुम्हाला. जसा प्लॅन होईल तसं आपण थोडं बनारसला जायचं आहे, पण वेळ आणि गर्दी खूप असणार, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. बघतो जसं प्लॅन होईल तसं जाऊ. भेटे होते.